झालेले आहे आणि या सावंतवाडी शहरामध्ये शिवस्वराज्य यात्रेनिमित्त हे दोघेही नेते मंडळी या ठिकाणी आलेले आहेत आणि हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। आपल्याला माहीतच आहे की आदरणीय पाटील साहेब, त्याचप्रमाणे अमोल कोल्हे साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आणि त्यांनी या सभेला आता संबोधित करणार आहेत आणि बरेचसे लोक जे आहेत हे लोक अमोलजी कोल्हे यांना पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आमचं हे पुस्तक 3 वर्षापूर्वी तयार झालं, परंतु पुस्तक तयार झाल्यानंतर आदरणीय पवारसाहेबांनी या ठिकाणी उद्घाटनासाठी आणायचं अशा प्रकारची कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि सगळे कार्यकर्ते सांगत होते की पवारसाहेब आल्याशिवाय आपण उद्घाटन करूया नको। नंतर गेल्या वर्षी पवारसाहेबांची तब्येत बघितली आणि नंतर मग विचार बदलला आणि अमोल कोल्हेजी या ठिकाणी आले पाहिजेत आणि त्यांच्या ते उद्घाटन झालं पाहिजे अशा प्रकारची आग्रही मागणी आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी जे पुस्तक आमचे तयार केले ते आमचे सगळे लेखक मंडळी वगैरे जे आहेत त्यांची इच्छा होती आणि म्हणून या पुस्तकाला 1 वर्ष तयार होऊन झालं तरी उद्घाटन झालं नव्हतं आणि आज हा योग या ठिकाणी आलेला आहे आणि हे उद्घाटन झालेलं आहे। या ठिकाणी हे जे पुस्तक तयार केलं ते आमचे संपादक आहेत ते संदीप गोवस आहेत, शिरोडकर साहेब आहेत, त्याचप्रमाणे परमेकर साहेब आहेत, तुळशीदास नाईक आहे, विशाल कणगोटकर आहेत, त्याचप्रमाणे सचिन कुटवाळकर आहेत, त्याचप्रमाणे राहुल मोरलेकर आहेत, दळवी आहेत, त्याचप्रमाणे दळवी मित्रमंडळाचे सगळे पदाधिकारी बन बुडकुले आणि त्यांचे कुटुंबीय संदीप रमाकांत सावंत, अर्चना घारे, त्याचप्रमाणे संदीप घारे सर यांचे पण मदत लागलेली आहे। त्याचप्रमाणे या पुस्तकामध्ये ज्या ज्या लोकांनी लेख लिहिलेले आहेत ते लेख लिहिणारे जे लेखक आहेत ते आदरणीय केंद्रीय मंत्री, आदरणीय कायदा मंत्री रमाकांतजी खलप गोवा राज्याचे, त्याचप्रमाणे पांडुरंग राऊत, त्याचप्रमाणे निळकंठ हळणकर, त्याचप्रमाणे आमचे सर बंडाचे सर, त्याचप्रमाणे भगवानराव देसाई, त्याचप्रमाणे सतीश सावंत आमचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते हे यांनी पण लेख लिहिलेला आहे। त्याचप्रमाणे प्रकाश गवस, त्याचप्रमाणे चंद्रकांत गवस, गोविंद शिरोडकर, संदीप गवस, विजय खातू, त्याचप्रमाणे शिवाजी नांगरे आणि डॉक्टर प्रज्ञाकुमार गाताडे, सावराम शंकर अणावकर, त्याचप्रमाणे नंदकुमार नाईक, युवराज सावंत, प्रतीक मोरबाळे सर, आनंद भिवा नाईक, त्याचप्रमाणे एकनाथ गवस, सुहास देसाई, विवेक नाईक, रमाकांत जाधव, यशवंत आडलेकर, त्याचप्रमाणे बुजाजी मोटगावकर, गुरुदास लांबर, त्याचप्रमाणे तेजस देसाई पुस्तकासह राजेश दळवी, प्रवीण ठाकूर, सागर लोकरे, विजय ठाकर आणि शंकर मधुकर जाधव आदी लोकांनी यामध्ये लेख आपल्या लिहिले आणि ते पुस्तकाला शोभा आणलेली आहे। मी साधारणपणे 40 वर्ष राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आहे आणि 40 वर्ष मी जे आहे ते शरद पवारांचं नेतृत्व मानून, पवारसाहेबांचं नेतृत्व मानून मी या ठिकाणी कार्यरत आहे। गेल्या शरद पवारांचं नेतृत्व मानून या ठिकाणी कार्यरत आहे। पूर्वी तर आपला काँग्रेस पक्ष होता आणि काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी कार्यरत होतो आणि त्या ठिकाणी मला जिल्हा परिषद सदस्य, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष, जिल्हा परिषदचा अध्यक्ष अशी पदं आदरणीय पवारसाहेबांनी मला त्या ठिकाणी दिली आणि मला भूषवण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली। त्यानंतर जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष मी होतो। त्यानंतर 99 सालामध्ये ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना झाली त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पहिला अध्यक्ष हे मला साहेबांनी या ठिकाणी केलं। याच्यामध्ये निश्चितपणे प्रेमभाई भोसले, आमचे कर्नल सुधीर सावंत यांचा पण हात आहे आणि या नेते मंडळींचा हातभार लावलेला आहे। तर अशा प्रकारे त्यांनी काम करण्याची मला संधी दिली। पण सांगायचं आपल्याला एकच की मी शरद पवार साहेबांना सोडून दुसऱ्या कुठच्याही नेत्याकडे मी त्या ठिकाणी गेलो नाही। मला बऱ्याच वेळा ऑफर आलेल्या होत्या, बऱ्याच वेळा मला दुसऱ्या पक्ष देण्याची विनंती करत होते, पण मी त्या ठिकाणी गेलो नाही। परंतु 2004 मध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी अपक्ष म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढवली। आदरणीय प्रेमभाई भोसले ज्या ठिकाणी आहेत त्यांच्या विरुद्ध ही निवडणूक होती आणि मला 27,000 मतं त्या ठिकाणी
लोकांनी दिली आणि लोकांची निवडणूक म्हणून त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी बहुमत मिळवला आणि ही निवडणूक जी आहे हे निवडणुकीमध्येच भरपूर अशा प्रकारचा प्रचार आणि प्रसार त्या ठिकाणी केला, परंतु या ठिकाणी पराभव झाला ते दुःख मोठं होतं. त्यानंतर अचानक आलेल्या आजारपणामुळे माझं कार्य थांबलेलं आहे, परंतु या ठिकाणी आपण सर्वांनी हे पुस्तक स्वरूपात मला प्रोत्साहन दिलेलं आहे. आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी सांगावं वाटतं की आदरणीय संदीपजी आणि अर्चनाताई घारे या 7 वर्षापासून या मतदारसंघामध्ये कार्यरत आहेत आणि त्या मूळच्या इथल्या सावंतवाडीच्या आहेत, उच्च विद्याविभूषित आहेत आणि त्यांना जनमानसामध्ये लोकांची कामं करण्याची आवड आहे. संपूर्ण या मतदारसंघातील 3 तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये त्या गेलेल्या आहेत, वाडी वस्त्यावर गेलेल्या आहेत. लोकांची कामं ती जाऊन विचारपूस करून करतात आणि आता लोकसंग्रह त्यांचा चांगल्या प्रकारे झालेला आहे. त्यावेळी या मतदारसंघामध्ये जो आपल्या राष्ट्रवादीचा आमदार या ठिकाणी नाही होते, पूर्वी दीपक केसरकर होते, ते 14 सालामध्ये शिवसेनेमध्ये गेले आणि ते आता दुसरीकडे कुठच्या पक्षात आहेत ते मला काय माहीत नाही, तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे. कुठच्या जरी ते काम करत असले शिवसेने तर त्यांची विचारधारा वेगळी आहे. त्यावेळी आता या निवडणुकीमध्ये अर्चनाताई घारे यांना चांगल्या प्रकारे निवडून देण्यासाठी आपण सर्वांनी सर्व मतदार बंधू भगिनींनी या ठिकाणी काम करायला पाहिजे आणि ताईंना चांगल्या प्रकारे या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे. अशा प्रकारची माझी आपणा सर्वांना विनंती राहील. वेळ बराच आहे आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी मी वंदन करून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.